जय महाराष्ट्र मित्रांनो. एक 15 दिवसापूर्वी एका फॉलोअरचा मेसेज आला आणि त्याशी चर्चा करताना त्यानं सांगितलं की मन खूप डिस्टर्ब झालेलं आहे, काय सुधरतच नाही आहे, काय करायचं काय नाही. तर मग मी त्याशी चर्चा केली 2-4 दिवस आणि त्याच्या सवयी जरा जाणून घेतल्या. तर मित्रांनो, त्याच्या मोबाईलमध्ये जवळजवळ 3,000 लोकांचे कॉन्टॅक्ट्स. त्यातले विचार करा, जवळपास 90% लोक व्हॉट्सअप वापरतात आणि त्यातले जवळ 90% लोक हे दररोज काही ना काहीतरी स्टेटस लावतात. तर त्याला एक अतिशय म्हणजे काय, आता चांगली म्हणा वाईट म्हणा सवय, प्रत्येकाचं स्टेटस पाहायचं आणि त्याला रिप्लाय देत बसायचं, ही सवय त्याला होते. तर ज्ञानेश्वरीमध्ये याच्यावरती पहिल्या 2 अध्यायामध्येच विवेचन केलेलं आहे की अर्जुन युद्धाला उभा राहतो आणि तो घाबरतो. घाबरतो म्हणण्यापेक्षा तो भावनाविवश होतो. का? कारण ज्यांच्याशी तो लढणार आहे त्याच्यामध्ये अर्जुनाचे सगळे नातेवाईक आहेत. मग तो श्रीकृष्णाला म्हणतो, हे युद्ध खेळणं काही गरजेचं आहे का? कारण मग इथं सगळे माझे नातेवाईक आहेत, ह्यांना जे काय पाहिजे ते मी देतो आणि मी युद्धातून माघार घेतो. तर त्यावेळी श्रीकृष्ण काय म्हणतो की स्वकीयांच्या मोहजाळामध्ये अडकू नकोस, इतकं पण भावनिक होऊ नकोस स्वकीयांच्या, नातेवाईकांच्या, मित्रांच्या, की तुझं कामधंदा सोडून, तुझं मुख्य ध्येय सोडून विचलित होऊ नकोस. तर तो जो होता फॉलोवर, त्याचा दिवसातील 3-4 तास वेळ हे व्हॉट्सअप स्टेटस बघणे ह्याच्यातच जायचा आणि तो स्टेटस इतका तो पर्सनली घ्यायचा, तो बघून तो भावनिक व्हायचा आणि त्यांच्या गोष्टी तो स्वतःच्या जीवनाशी निगडीत करायचा आणि त्याचा परिणाम म्हणून काय झाला, त्याच्या मनाच्या सगळ्या चिंधड्या झाल्या. त्याला प्रत्येक कामामध्ये त्याचं लक्ष लागायचं नाही, त्याला ते त्यांचंच आठवायचं, इतकं त्यानं ते रिलेट केलं स्वतःच्या जीवनाशी आणि त्याच्यामुळं काय झालं, त्याचं कामाधंदात लक्ष नाही, मनाच्या चिंधड्या झाल्या, भावनाविवश झाला, भावनिक झाला आणि प्रत्येक वेळी पावलाला तो त्याच्या मुख्य ध्येयापासून तो हटायला लागला. तर स्वकीयांच्या मोहजाळात अडकू नका असं अर्जुनाला श्रीकृष्णानं सांगितलं. तर आज व्हॉट्सअप स्टेटस हा प्रकार काय आहे? प्रत्येक गोष्ट तुमची माझी आपण व्हॉट्सअपला शेअर करतोय, त्यातून आपण किती भावनाविवश झालेलं आहे हे जगाला सांगतोय आणि जगाला अजून भावनाविवश बनवतोय. तर हे याच्यातून काय होतंय की आपण भावनाविवश बनतोय, आपण आपल्या मुख्य ध्येयापासून विचलित होतोय, लोकांच्या गोष्टी पर्सनली घेतोय आणि आपल्या जीवनाशी रिलेट करत बसतोय, मनाच्या चिंधड्या करून टाकतोय. धन्यवाद.